आणि ही महत्त्वाची बातमी आहे अल्पसंख्याक सर्टिफिकेट संदर्भातली। अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागाने परस्पर प्रमाणपत्रांचं वाटप केल्याचं हे प्रकरण आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, आज सकाळपासून झी 24 तासना मुद्दा लावून धरलेला होता। अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्रांचं वाटप केलेलं होतं। आता मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच खरं तर या सगळ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक विभागाकडून हे प्रमाणपत्र वाटप केल्याचा प्रकार समोर आला होता। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे। त्यासोबतच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवरती कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले। खरं तर काँग्रेसकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि खरं तर अजित पवारांच्या निधना दिवशी अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात टीकेचा सुद्धा सामना सरकारला करावा लागला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची आता स्वतःहून दखल घेत या प्रकरणात कारवाईचे आदेश दिले। त्यामुळे या संदर्भात आता नेमकी कोणावरती कारवाई होते पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर अल्पसंख्याक दर्जाचं हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक शाळांना हे अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळालेलं होतं। मात्र या सगळ्या प्रक्रियेला आता चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याचं कळतंय।